मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये लग्नाच्या रात्री वराला नशेचे दूध पाजून लुटारू नवरीने लाखो रुपयांचा माल पळवला। ही घटना 14 डिसेंबर रोजी रात्री दौडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुलवाडा येथे घडली। जर तुम्ही A1 मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। तर चला सविस्तर पाहूया। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला। आरोपी वधूचा विवाह 13 डिसेंबरला झाला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलवारा गावातील रहिवासी असलेल्या राजदीपचा विवाह नायगुवान येथील रहिवासी सुकन पाठक याने उत्तर प्रदेशातील चरखारी येथील खुशी तिवारी हिच्यासोबत ठरवला होता। 13 डिसेंबरला कुलवाराच्या मंदिरात हा विवाह पार पडला। या लग्नानंतर राजदीप आपल्या वधूसोबत आनंदाने आपल्या घरी आला। संध्याकाळनंतर संपूर्ण कुटुंबाने जेवण केले आणि राजदीप त्याची वधू खुशी सोबत त्याच्या खोलीत गेला। यावेळी नववधूने दुधात अंमली पदार्थ मिसळून राजदीपला प्यायला दिले। काही वेळाने राजदीप बेशुद्ध झाला। यानंतर वधूने घरातून दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आदी सुमारे 12 लाख रुपये घेऊन पळ काढला। पीडित वराच्या म्हणण्यानुसार त्याला सकाळी शुद्धीवर आल्यावरच या प्रकरणाची माहिती मिळाली। यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांना दिलेल्या जबानीत वराने सांगितले की त्याचे लग्न सुकन पाठकने लावले होते। वधू कुटुंबासह चरखारी येथे भाड्याचे घरात राहत होते असे सांगण्यात आले। लग्नापूर्वी मुलगी पाहण्याचा विधीही चरखारीत झाल्याचे सांगितले। तेथे दोन्ही बाजूच्या लोकांनी बसून लग्नाबाबत चर्चा केली आणि तारीख निश्चित झाली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा तक्रार पाहता लुटारू नवरीची ही पहिली घटना नाही असे दिसते। यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण टोळीचा हात असण्याची शक्यता आहे। सध्या पोलीस गुन्ह्याचा नमुना आणि पुराव्याच्या आधारे लुटारू नवरी आणि तिच्या टोळीचा शोध घेत आहेत।